राजूभाऊ, नाक्यावर पोलीस आहेत. आपल्याला माल लपवावं लागेल, नसतं ते पोलीसवाले टाकतं बघ बांबो. काय करायचं सांग लवकर. ठेवायचं का मार लपवून? एवढा माल कुठं लपवशील? बापाच्या धोत्रामध्ये. एवढा मोठा जंगल आहे तरी तुला माझ्या बापाचं धोत्र दिसलं का? त्या खोडासाठी माझ्या बापाचं धोत्र काढून राहिला तू. जिसे तुम खोड समझ रहे हो, वो तो हीरे का टुकड़ा है, उसे बोलते हैं लाल चंदन. आज काय नरड्यामध्ये काही टाकलं होतं का? असं का आवाज काढून राहिला ग तू? पोलिसाच्या पुढून माल काढणं मुश्किल आहे बाई. लाल चंदनची तस्करी करण्यासाठी आता आपल्याला एकच माणूस राहिला आहे, आपल्या गावचा पक्या डॉन उर्फ पुष्पा भाऊ. हे पांग आपली मदत काय म्हणून करेल? गांजा फुकून बसल्यासारखं तर दिसत आहे. भाऊ, हे गांजा फुकून बसलंय, हे का मदत करेल आपली? रम्या, चुपचाप राहा बे तू. पुष्पा भाऊ, नाक्यावर पोलीस आहे, माल बाहेर काढायचा आहे आपल्याला. काय करावं लागेल भाऊ? ह्याला काय जमेल भाऊ? त्याच्या तोंडावरची माशी नाही उठून राहिली आणि हे असं का राहतं एवढ्या डरावण्या जागी? हे जंगलामध्येच पडून असते की काय? पुष्पा नाम समझे क्या, राजा समझा क्या? इस जंगल का राजा है मैं, पुष्पा. पुष्पाराज मैं झुकेगा साला. हे छपरी धंदे सोड आणि कामाचं बघ. तुला पहिलं सांगितलं होतं राजा भाई, या पुष्पीचं काही काम नाही इथं. अरे कोण पाठलं बे तुम्हाला इथं? मी एवढा मोठा हिरो आहे, हे इज्जत देऊन राहिलं नाही. इथंच ह्या गुफेमध्ये गाडेल तुम्हाला. आत्ता माझं सामान गरम झालं, आत्ता मला एक गरम पट्टी पाहिजे रे बापू. पुष्पा, मी तर वेट करत आहे. अरे बापू, हे कुठून आलं रे हे पाखरू? हे एक नंबरचं छिन्नार आहे की रे हे तर. गपरे तू ऐसन की आहे. ए पुष्पा, त्याच्या मूत नंतर पे, पहिलं माझ्या मालची सेटिंग लाव. तुझा माल म्हणजे शिनूभाऊचा माल, लाल चंदन. नाक्यावर पोलीस आहे, तिथून माल काढायचे आपल्याला बाहेर. राजा, तुझ्या नादाला लागून जीव द्यावा लागते मला. दे दे, मग हे पट्टी तर माझी होईल. हे बघ राजा, नाक्यावर पोलीस राहतील, त्याच्या भाऊचा रस्ता खुला राहील. त्या रस्त्यावर म्हातारे हागायला येते पुष्पा. तेथून तुम्ही जाल तर लाल चंदन पूर्ण पिवळा होऊन जाईल. तुमच्या नाकातले केस सुद्धा जळून जातील. ह्या पोरीला कोण आणलं रे या गुफेमध्ये? हे बघ राजा, ह्या खुल्या रस्त्यावरून आपल्याला मालाची तस्करी करायची आहे. मालाची गाडी घेऊन तू आणि मी खुल्या रस्त्यावरून चालले जाऊ. हे बघ पुष्पा भाऊ, वाघ बोंबलत आहे तिकडं. जा आणि काही तर कर त्याचं. तू माझी मारायची वाट बघून राहिला. पुष्पा भाऊ आहे का घरी? नाही, बाहेर गेला आहे ते. एक नंबर चान्स आहे, येऊ का मग मध्ये? कशाला येतो तू मध्ये? पुष्पा भाऊ घरी नाही म्हणून सांगतो श्रीवल्ली, मला लय आवडतेस तू. येऊ का ना कर जवळ? अरे बकऱ्या, श्रीवल्ली, आपण दोघं मिळून प्यार करू ना. बायको कर जाणार रे काय तोंडाच्या. आता बघ हिरो दिसून राहिलो का मी? ये ना प्यार करू. तुझ्या बायको कर जाणार रे काय तोंडाच्या. रोज भात खाऊ का श्रीवल्ली? आज थोडं चिकन खायचं, गावरान मटण खायची इच्छा व्हायली आहे, रस्सा वडायची इच्छा व्हायली आहे. थांब, तुझं नाव आल्यावर पुष्पाला सांगते. नालीत पडलेल्या डुकरासारखं तर आहे, जवळून झालं तर वास मारते. असं कसं पटलीस तू त्याला? बरोबर तर बोलत आहे, वास तर येतो मेल्याचा. पण काय काय असणार रे बाबा, माझा पुष्पा तर चांगलाच आहे. माझ्याकडे बघ ना कसला हिरो दिसतो. हा काळा आहे थोडा, पण बघ ना कसला हिरो आहे. मस्त कपडे लावतो, गॉगल लावतो, 4 गाड्या आहेत मला फिरायला. कसला बंगला आहे माहित नाही का तुला? त्या पुष्पासारखे 4 नौकर आहेत माझ्या हाताखाली. आणि तुझा पुष्पा हा गारा टमरेल करून पारावरून जाते. कृष्णा, मला वाटलं नव्हतं तू एवढा लपडेल माणूस आहेस म्हणून. काहीच नालायक नाही आलास तू. 4 नंबरचा छिन्नार आहेस रे तू. तुझ्या डोळ्यात पुष्पाचं गेलं काय? तुला दिसून नाही राहिलं का? एवढा हँडसम पोरगा सोन्याचे चैन लावून प्यार करायला तुला. तुला पाहिजे तेवढा पैसा आणून देऊ शकतो. लय पैसा आहे या कृष्णाकडे. 50,000 रुपये देतो, येऊ का सांग जवळ? काही लोकांनी सांगितले रे बाबा मला, लय लपडेबाज माणूस आहे, तुझ्या नादाला नाही लागणार मी. लय गेलेला आहेस तू. ते सगळं जाऊ दे भोकात.
50,000 रुपयाचं बघ, पाहिजे का सांग पटकन. काय म्हणलास? पुरे 1,00,000 रुपये नगद. चल 50 वाढवले तुझ्यासाठी. आज गावरानच मटण खाऊन जाणार. लवकर ये कृष्णा, कुणाला सांगू नको. लवकर ये, लव यू कर, प्यार कर, पटकन निघून जा, येण्याच्या आधी त्यांनी नेलं.